हॅलो, नमस्कार, जय भीम आणि गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8:45 होत आलेले आहेत आणि आता इथे मी माझं सगळं सकाळची बेसिक कामं आवरलेली आहेत. जसं की झाडलोट झालंय, अंघोळ झालेली आहे, लादी पुसली आहे आणि इथे मी पूजा देखील करून घेतलेली आहे. आता भूक लागलेली आहे आणि सकाळी ना मुलाला मी नाश्त्याला साबुदाणा बनवला होता, कारण की त्याची होती आज एक्झाम आणि म्हणून मग इथे त्याला मी साबुदाणा बनवून दिलं होतं सकाळी. तर मग आता तो साबुदाणा थोडासा गरम करते आणि रात्रीनं भरपूर पाऊस झाला होता आणि म्हणून मग मस्त असं स्ट्रॉंग अशी कॉफी प्यायची इच्छा झालेली मला. म्हणून मग म्हटलं की चला 1 कप स्वतःसाठी कॉफी पिते. घरामध्ये कोणीच कॉफी पित नाही, फक्त मीच पिते आणि ती देखील मला अशी खूप इच्छा झाली तरच मी पित असते. असं रेग्युलर किंवा रोज अशी कॉफी वगैरे घेत नाही मी. तर इथे ना मी आता कॉफी बनवते, तोपर्यंत साबुदाणा देखील गरम होतोय, साबुदाण्याची खिचडी. आणि कपामध्ये मी चमचाभर साखर आणि थोडीशी कॉफी पावडर घातली आणि त्याच्यामध्ये दूध घातलंय. मस्त अशी कॉफी तयार झालेली आहे आणि आता हिचा मस्तपैकी मी आस्वाद घेणार आहे. रात्री इतका पाऊस झाला होता ना, विजा कडकडत होत्या आणि खूप धो-धो मुसळधार पाऊस पडत होता. म्हणजे असं म्हणतो ना आपण की जसं की जुलै ऑगस्टमध्ये कसा पाऊस पडतो तसा पाऊस पडत होता आणि दुपारी तर इतकं प्रचंड गरम होत होतं आणि नंतर रात्री भरपूर पाऊस पडला. त्याच्यामुळे सकाळी ना आता खूप गारवा वाटतोय मला. छान वाटतंय म्हणजे असं पाऊस पडल्यानंतरचं वातावरण. कॉफी तयार झाली, थोडंसं मी पिते आणि खूप छान वाटलं, मनाची मरगळ निघाली. नाश्ता वगैरे करून झाला माझा आणि मग इकडे ना मी स्वयंपाक करायला लगेच आलेली आहे. तर आज बऱ्यापैकी कामं मला उरकायची आहेत. तर ती कामं कोणती आहेत? तर परवाच्या दिवशी मी जो किराणा माझा संपला होता, तर त्याची लिस्ट देऊन आले. म्हणजे पटेल लो प्राईजमधून मी जे भरते सामान, तर तिकडे मी सामान भरून आलेली आहे आणि सामान कदाचित आज सकाळी किंवा मग संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. त्याच्या आधी मला ना पूर्णपणे डबे वगैरे घासून घ्यायचे आहेत. कारण की कसं आहे, डबे व्यवस्थित स्वच्छ केले ना, की मग सामान वगैरे भरायला देखील आपल्याला छान वाटतं आणि स्वच्छता वाटते. तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी वरण, भात, बटाटा घालून बोंबिलची भाजी करणार आहे. थोडीशी रस्सा भाजी आणि चपाती किंवा भाकरी असं काहीतरी असणार आहे. तर कदाचित भाकरीच करेन कारण की बोंबिलची भाजी बरोबर भाकरी छान लागते. तर इथे वरणला फोडणी दिली आहे आणि साईडला इथे मी बटाटे देखील छान असे परतून घेतले तेलावरती आणि यामध्ये आता जे भाजून आणि धुवून घेतलेले बोंबील आहे तर ते घालून मस्तपैकी रस्सेदार अशी बटाट्याची बोंबील घातलेली भाजी करणार आहे. खूप चवदार लागते. वरणला मी डायरेक्टच फोडणी दिलेली आहे. म्हणजे आपण जी डाळ शिजवून घेतो ना, तशी डाळ मी शिजवून नाही घेतली. डायरेक्ट मी फोडणीला घातलेलं आहे वरण. आणि आता इथे माझं दुपारचं जेवण वगैरे झालं, तर ते मी काही शेअर केलं नाही. सगळं मी आवरलं पसारा वगैरे किचनमधला आणि आता ही जी डबे मला साफ करायचे होते, ते सगळे डबे काढले मी आणि त्या डब्यांमध्ये जे थोडंफार जे सामान वगैरे होतं, ते एका टोपामध्ये काढून ठेवले. आणि म्हणून ना मी किराणा सामान भरत असताना कधीच डब्यामध्ये कडधान्य किंवा डाळी डायरेक्ट ओतत नाही. पिशव्या पॅकिंगच्या असतात ना, तशाच डायरेक्ट डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. म्हणजे ना डाळी किंवा कडधान्य त्यांना मॉइश्चर लागत नाही, ओलसर दमटसरपणा येत नाही आणि मस्तपैकी ते छान असे कडकडीत डाळी आणि कडधान्य राहतात. त्याच्यामध्ये किडे देखील होत नाहीत. आणि म्हणून मग मला ना आता हे डबे साफ करत असताना लगेचच यातल्या ज्या पिशव्या होत्या त्या पटापट मी काढून डब्यामध्ये ठेवल्या, टोपामध्ये ठेवल्या आणि आता हे सगळे डबे मी आता घासून ठेवतेय. जेवण झालेलं आहे आणि आता इथे वाजलेले आहेत दुपारचे ना जवळपास 2:30 वाजत आलेले आहेत आणि आता इथे सगळं माझं आवरलेलं आहे. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं आणि आता ही जी थोडीशी साफसफाई होती डब्यांची ती देखील झाली. आणखीन एक साफसफाई करायची होती. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती ऐन वेळेला भेटत नाही. तसंच झालं काहीच 2 ते 3 दिवसापूर्वी मला ज्या वस्तू हव्या होत्या त्या भेटतच नव्हत्या. सगळ्या वस्तू कपाटातच आहेत. पण आहेत कुठे नक्की त्या वेळेला भेटत नव्हत्या आणि मग नंतर जेव्हा मी हा कपाटाचा ड्रॉवर बघितला, तो खूप खचाखच भरलेला होता आणि मग म्हटलं की चला आता हा ड्रॉवर साफ करूया आणि सगळं जे सामान आहे ते सगळं व्यवस्थित सॉर्ट आउट करूया. तर बऱ्याचदा असं होतं ड्रॉवर आहे किंवा एखादी वस्तू आहे आणि म्हणून आपण येता आपल्या हातामध्ये ज्या वस्तू असतो त्या आपण तिथे ठेवून देतो आणि मग आपल्याच लक्षामध्ये येत नाही आपण नक्की काय काय ठेवलेलं आहे. तर असंच झालंय, ह्या सगळ्या ड्रॉवरमध्ये एवढा मेस झालेला आहे ना, तर म्हटलं की पहिलं तो आवरून घेते
तर या ड्रॉवरमध्ये खूप साऱ्या पर्स आहेत माझ्या, छोट्या-छोट्या हँड पर्स जे म्हणतो. त्याच्यानंतर कॉस्मेटिक पण त्याच्यातच मी ठेवलेलं आहे. यूज केलं की लगेच हातात अशी मी ड्रॉवरमध्ये ठेवायची, ही एक मला घाणेरडी सवय आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचशा कॉस्मेटिकच्या वस्तू गेल्या. त्याच्यानंतर कार्ड आहेत, जसं की रेशन कार्ड झालं, त्याच्यानंतर सिलेंडरचं गॅसचं कार्ड झालं, त्याच्यानंतर भरपूर सारे आपले जे पासबुक, चेकबुक आहेत आणि घड्याळ, वॉचेस वगैरे, त्याच्यानंतर बरेचसे असे कॉईन वगैरे पडलेले आहेत आणि खूप साऱ्या ज्या रिसिट आहेत ना मुलांच्या फीजच्या वगैरे, तर त्या देखील भरून मी याच्यामध्ये अशाच ठेवून दिलेल्या. तर म्हटलं की पहिला तो कचरा काढते आणि हा कचरा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा ड्रॉवर काही क्लीन होणार नाही. आणि म्हणून ना हे सगळे मी काढायला लागले. तर सगळे ना कार्ड मी साईडला केले, कॉस्मेटिक साईडला केलं, जेवढे पण वॉचेस आहेत माझे तर ते सगळे साईडला केले आणि हे जे बिल वगैरे आहे ते एक साईडला केले. यांना म्हटलं मी एकदा मी चेक केलेलं आहे बिल, तरी देखील तुम्ही एकदा चेक करा आणि गरजेचे नसतील तर ते लगेचच फाडून फेकून द्या, म्हणजे हे कचऱ्यामध्ये टाकायला. तर इथे ना सगळं आवरायचं खूप मी दिवसापासून प्रयत्न करते की ड्रॉवर आवरायचंय, ड्रॉवर आवरायचंय, पण ते कपाटाच्या आतमध्ये असल्यामुळे ना पटकन लक्ष जात नव्हतं. आणि मग आज म्हटलं की नाही, आज त्याच्यासाठी वेळ काढायचाच. 10 ते 15 मिनिटाचं काम आहे आणि ते पटकन करून घ्यायचं. तर या ड्रॉवरमध्ये ना एक छोटीशी मला टॉर्च सापडली आणि ही टॉर्च आहे, त्याच्यामध्ये म्हटलं चालते की नाही बघूया. तर त्याच्यामध्ये सेल टाकला तर बघितलं तर टॉर्च चालते. एकदम छोटीशी आहे, पेन्सिल टॉर्च, आणि बरी पडते कधीतरी कुठे बाहेर आपण गेलो किंवा रात्री लाईट वगैरे गेली तर ही वापरायला. सगळा ड्रॉवर मधला कचरा काढला, कचराच म्हणेन मी, कारण की याच्यामध्ये ना गरजेपेक्षा जास्त असं काही काही भरून ठेवलेलं आहे मी. तर ते सगळं सॉर्ट आउट करायचे. बिल मी सेपरेट केली आणि त्यांना चेक करायला देतेय. कॉईन देखील त्याच्यामध्ये असेच पडलेले आहेत, तर ते देखील मी काढून घेते आणि हा जो ड्रॉवर आहे ना व्यवस्थित पुसून घेते टिश्यूने आणि मग हे सगळं सॉर्ट आउट करून यामध्ये ठेवून देणार आहे. ड्रॉवर दिसतोय छोटासा, मला वाटलं 10 ते 15 मिनिटांमध्ये मी लगेचच स्वच्छ करून टाकेन. पण हा ड्रॉवर क्लीन करायला मला जवळपास 30 ते 40 मिनिटे गेली. म्हणजे जवळपास पाऊण तास मला हा ड्रॉवर क्लीन करायलाच गेला. कारण की खूप साऱ्या अशा वस्तू होत्या ज्या सॉर्ट आउट करायच्या होत्या. काही कामाचे वगैरे जे कार्ड्स होते किंवा बिलं होती ती देखील सेपरेट करायची होती आणि पुन्हा यामध्ये मला असंच सगळ्या वस्तू अशाच ठेवून द्यायच्या नव्हत्या. तर म्हटलं आता काढलाच आहे हा ड्रॉवर, तर व्यवस्थित हा स्वच्छ करूनच घ्यायचा. तर इथे ना या ड्रॉवरमध्ये खूप साऱ्या माझ्या पर्स निघाल्या ज्या सध्या, आणि पाऊच देखील निघाले जे सध्या रिकामेच आहेत, काहीही त्याच्यामध्ये भरलेलं नाहीये. तर म्हटलं की चला हे पाऊच असेच पडून आहेत तर याचा काहीतरी आपण उपयोग करूया. तर आता हे जे पाऊच आहेत ना, याच पाऊचमध्ये मी बऱ्याचशा वस्तू ठेवून देईल, म्हणजे एकाच पाऊचमध्ये मला बऱ्याचशा गोष्टी एकसारख्या सापडतील. तर हे जे पाऊच आहे या पाऊचमध्ये ना मी जवळपास आता हे चेकबुक, पासबुक, त्याच्यानंतर जे आपलं गॅसचं कार्ड आहे ते सगळं ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या पाऊचमध्ये पुन्हा बरेचसे काही जे पेपर्स आणि उपयोगाचे जे कार्ड्स आणि बिलं आहेत ते ठेवून देणार आहे. आता इथे खाली ना कॉस्मेटिक पडलेलं आहे, त्याच्यानंतर वॉचेस आहेत, त्याच्यानंतर थोडेसे माझ्या गळ्यात घालायची काहीतरी नेकलेस वगैरे काहीतरी आहे वाटतं, तर ते देखील मी सगळं ठेवून देणार आहे व्यवस्थित. तर हे सगळे पाऊच मी सेपरेट केले, म्हणजे आता एखादं पाऊच जर मी काढलं की लगेचच मला ते सगळं मिळून जाईल. तर एक पाऊच तयार केलं, रेशन कार्ड त्याच्यामध्ये बसत नाही त्याच्यामुळे मी ते साईडलाच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या पाऊचमध्ये बऱ्यापैकी आता मी हे सगळं ठेवून दिलेलं आहे, कार्ड वगैरे. आता यामध्ये ना कॉस्मेटिक देखील आहेत, तर ते आम्हाला सेपरेट ठेवायचे आहेत आणि हे जे आहे हे घड्याळाचे जे पट्टे असतात ना एक्स्ट्रा दिलेले तर ते होते, तर आपल्या ड्रेसच्या मॅचिंगनुसार आपल्याला ते काढून चेंज करू शकतो. तर आतापर्यंत मी चेंज केलेलं नाही, तसेच ठेवलेले आहेत ते पट्टे. सगळे जे पर्स होते ते सगळे मी व्यवस्थित लावून घेतले आणि इथे शाळेचा फोटो मिळाला माझा, म्हणजे लहान मुलाचा, साधारणपणे सेकंड स्टँडर्डला होता तो आणि तो फोटो बघत होते. मला वाटलं मोठ्याचा आहे की काय, पण बघितल्यानंतर तो लहानाचा सापडला. मग तो देखील मी आता सांभाळून ठेवणार आहे. आता हे ड्रॉवर साफ करत असताना बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या मी शोधत होते आणि त्या मला सापडल्या. जसं की हा मुलाचा फोटो झाला, त्याच्यानंतर एक कार्ड होतं तर ते मी शोधत होते, ते देखील मला यामध्ये सापडलं. त्याच्यानंतर एक दोन घड्याळं जी होती ती देखील मी शोधत होते, तर ती देखील मी याच्यातच ठेवली होती. तर आता हे सगळं सॉर्ट आउट करते. तर इथे ना घड्याळ साधारणपणे
6 वॉचेस आहेत आणि ते सगळे माझेच आहेत आणि हे जे मी हातामध्ये घातलेले ते सोलारवरचं आहे. तर हे ना सोलारवर चार्ज होतं. म्हणजे आपण जर उन्हामध्ये हे घड्याळ जर ठेवलं ना, तर ते मस्तपैकी उन्हामध्ये चार्ज होतं. त्याला बॅटरी वगैरे टाकायची गरज नाही. यातले 2 ते 3 घड्याळ चालू आहेत आणि बाकीची घड्याळ आहेत ती बंद पडलेली आहेत. पण त्याच्यामध्ये सेल टाकला तर पुन्हा चालू होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी जी घड्याळं आहेत, ती सगळी घड्याळं माझ्या मोठ्या भावाने मला गिफ्ट केलेली आहेत. आणि प्रत्येक घड्याळाची काही ना काही आठवण आहे. त्यामुळे मी ते घड्याळं काही फेकली नाहीत. मी तशीच सांभाळून ठेवलेली आहेत. आणि हे देखील आणखीन 2 जेंट्स होते घड्याळं, तर ती देखील मी ठेवून दिलेली आहेत. कॉस्मेटिक सेपरेट काढलेलं आहे, कारण की ना एकाच ठिकाणी हे कॉस्मेटिक ठेवलं तर मला असं वाटतं की पटकन मिळेल आणि मग हे सवय मला लावूनच घ्यायची. इतका कचरा निघाला ड्रॉवरमधून जवळपास. तर हे सगळे कॉस्मेटिक जे आहे, जसं की लिपस्टिक झाली, त्याच्यानंतर लायनर झालं, मस्कारा झाला, कॉम्पॅक्ट झालं, त्याच्यानंतर प्रायमर झालं, सेंट झालं, तर हे सगळं ना टिकल्या वगैरे हे सगळं मी आता एकाच पाऊचमध्ये किंवा पर्समध्ये ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून मला एकाच ठिकाणी मिळेल. तर खूप साऱ्या अशा लिपस्टिक आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे शेड आहेत. एकाच कलरमध्ये वेगवेगळे शेड आहेत. म्हणजे लाईट कलरपासून ते डार्क शेडपर्यंत असे शेड आहेत माझ्याकडे लिपस्टिकचे. तर हे साधारणपणे मी लावून बघते आणि हे सगळे शेड नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणते कसे शेड आहेत ते. तर 1 ते 2 याच्यामध्ये मॅट शेड देखील आहेत, तर जे मी शक्यतो वापरत नाही. आणि इतक्या लिपस्टिक आहेत, पण त्याच्यातून साधारणपणे 2 ते 3च अशा लिपस्टिक आहेत ज्या मी रेग्युलरली वापरते. कधीतरी बाहेर जातानाच, नाहीतर रेग्युलरली मी फक्त माझा जो लिप बाम आहे तोच यूज करते. तर ही मॅटची लिपस्टिक आहे. फार सुंदर कलर आहे, मला आवडला, पण असं वाटतं की ती लावल्यानंतर खूप डार्क वाटते, म्हणून ती देखील मी जास्त यूज करत नाही. पण ठेवल्या आहेत मी अशाच, कारण की वेळ प्रसंगी कधी असे काही फंक्शन्स वगैरे असतात, तर अशा वेळेस आपल्याला ह्या लिपस्टिक फार उपयोगी पडतात. ही रेड कलरची लिपस्टिक आहे आणि इतकं छान, म्हणजे चेरी रेड कलर आहे याचा आणि इतकी छान वाटते ना ही लावल्यानंतर. खूप सुंदर कलर आहे, पण थोडासा डार्कच आहे. तो देखील मी क्वचितच वापरते. आता हे सगळे शेड मी तुम्हाला लावून दाखवल्यानंतर हे सगळ्या ज्या लिपस्टिक आहेत त्या पाऊचमध्ये ठेवणार आहे. आणि हा आहे माझा रेग्युलर वापरणारा लिप बाम. तर खूप सुंदर आहे हा देखील, म्हणजे लावला ना तर ओठांना दिसत नाही आणि खूप छान असा हलकासा पिंकिश शेड येतो. तर असे काही ठराविक लिपस्टिकचे शेड असावेत आपल्या जवळ, जे आपल्याला वेळ प्रसंगी वापरता येण्यासारखे असावे. तर हा लिप ग्लॉस आहे, तो क्वचितच मी कधीतरी वापरते. खूप सुंदर आहे हा देखील, पण हा आता दिसणार नाही, फक्त शाईन करणार आहे हा लिप ग्लॉस. तर त्याला देखील मी आता इथे ठेवून देते. कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि छोटासा वुमनचा सेंट आहे, तो देखील मी या पर्समध्ये ठेवणार आहे. तर अशा छोट्या छोट्या वस्तू ना एकाच ठिकाणी ठेवायच्या. जवळपास साधारणपणे 7 ते 8 लिपस्टिक आहे आणि इथे जो मेकअपचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये देखील 2 लिपस्टिक आहेत, तर त्या देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे जे आहे ना, हा आहे मस्कारा आणि आता जस्ट माझी वहिनी येऊन गेली, तर त्या वहिनीने हे जे मस्कारा आणि लिपस्टिक होता तर त्या आणल्यात. आता ह्या ज्या लिपस्टिक आहेत, तर इतक्या लिपस्टिक, तर तसं बघायला गेलं तर मला जास्त मेकअपची आवड नाही, म्हणजे क्वचित करते मी, नाही असं नाही, करते क्वचितच. पण हे जे इतकं कॉस्मेटिक आहे, हे सगळेचे सगळं माझी वहिनी जेव्हा येते इंडियामध्ये, तर त्यावेळेस ती ना हे कॉस्मेटिक आणत असते आणि हे सगळं कॉस्मेटिक तिने गिफ्ट केलेलं आहे. यातील फक्त 4 ते 5 वस्तू सोडल्या तर सगळ्या वस्तू तिनेच गिफ्ट केलेल्या आहेत. आणि हा कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे हा देखील, तर लावल्यानंतर खूप छान वाटतं. त्याच्यानंतर ही बीबी क्रीम घेतलेली आहे पॉन्ड्सची, तर मी लवकरच याचा देखील तुम्हाला एक रिव्ह्यू देणार आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहतो देखील. तर बीबी क्रीम देखील लावल्यानंतर आपल्याला फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही. ज्यांना फाउंडेशन आवडत नाही, तर त्यांनी अशा प्रकारे या बीबी क्रीमचा वापर करावा. तर ज्या महिलांना जास्त मेकअप करण्याची आवड नाही किंवा त्यांना आवडत नाही, तर त्यांच्याकडे ठराविक अशा बेसिक गोष्टी असाव्या, ज्याने थोडंसं जरी आपण मेकअप केला तरी पण तो मेकअप केल्यासारखा वाटतो. जसं की हे कॉम्पॅक्ट झालं, त्याच्यानंतर प्रायमर ठेवायचं आपल्याजवळ, मॉइश्चरायझर ठेवायचं, लिपस्टिकचे 2 ते 3 शेड असे ठेवायचे आणि टिकल्या ज्या आहेत त्या आपल्या आवडीच्या 3 ते 4 प्रकार असे ठेवायचे. म्हणजे ऐन वेळेला आपण थोडा जरी मेकअप केला ना तरी खूप सुंदर आपला मेकअप आणि चेहरा दिसतो.
तर आता इथे ना हा मेकअप बॉक्स आहे तो देखील वहिनीनेच गिफ्ट केलेला आहे मला, पण मी हा जास्त काही वापरतच नाही, आणलाय तसंच पडून आहे हा. तर मी आता पहिल्यांदा दाखवलं तर ते होते आय शॅडोज होते. त्याच्यानंतर ही आयब्रो पेन्सिल आहे, लिक्विड लायनर आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हायलायटर आहे, जे आता मी हातात घेतलंय. मॅटचे लिपस्टिक आहेत. एकदम लाईट शेडची ब्राउन न्यूड अशी लिपस्टिक आहे. तर हे मी वापरलेलंच नाही, हे असंच पडून आहे. तर हे जस्ट एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवतीये. तर ही जी आहे लिक्विड मॅटची लिपस्टिक आहे, ही देखील मी वापरत नाहीये. तर खूप छान शेड आहे हा देखील. तर हे सगळं आवरलंय आणि आता मी ठेवते, कारण की आता काहीच दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची मला गरज पडणार आहे आणि हे सगळं मला एकाच ठिकाणी मिळावं म्हणून मी हे सगळं आवरून ठेवलेलं आहे. आणि हे शेड बघा, तर पहिला आहे लिप ग्लॉस, त्याच्यानंतर आहे लिप बाम आणि त्याच्यानंतर एकाच शेडमध्ये एकाच कलरमध्ये वेगवेगळे शेड आहेत, लाईट शेडपासून डार्क शेडमध्ये. आणि पुढे जे 2 शेड आहेत ते लाईट न्यूड ब्राउन असा शेड आहे लिपस्टिकचा आणि मॅटची लिपस्टिक. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.